कोणता विषय चालू होता? शिष्य प्रश्न करतोय, स्थूलता ज्ञानामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता नाही अशी असता तेजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? काय उत्तर दिलं? चालू आहे उत्तर, अजून उत्तर चालू आहे. सांगा की. बहिप्रज्ञा आणि तेजस हा अंत प्रज्ञे, ते 2-3 वाक्य झालेले त्याचे चालू आहे अजून ते. मनामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता नाही, हे उपाधीमुळे वाटते. कोणामुळे? उपाधीमुळे. त्याचे अंतःप्रज्ञा आणि बहिःप्रज्ञा दोन भाग पडलेले आहे. त्याच्यामध्ये सांगायचं हे चाललेले आहे ओंकाराची उपासना, लयचिंतन. कोणतं चिंतन? लयचिंतन का सांगतात? तर ज्ञानाचा तो अधिकारी नाही म्हणून त्याला कोणतं चिंतन? तर लयचिंतनामध्ये सर्व किम स्वरूप आहे, कार्यकारण काय कारण स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये दोन भाग, एक नाम आणि बरं का, किंवा नामाने रूपाचा व्यवहार होत असल्यामुळे सगळा रूपभाग किम स्वरूप आहे. सगळी नामं कोणाची आहे? सगळं एक किम स्वरूप आहे. आणि हा ओंकार ब्रह्माचा वाचक आहे म्हणून ओंकार किम स्वरूप आहे. आणि ब्रह्मरूप ओंकाराचा आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करायचं. म्हणजे जो मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो त्याच्याकरता लय चिंतन कसं करावं म्हणून त्याचे 4 पाद केलेले आहेत. एक स्थूल अभिमानी, सूक्ष्म अभिमानी, ह्याच्यावर बरं का, जागृती नाही, जागृतीचा अभिमानी विश्व, स्वप्नाचा, अंशशुद्धीचा, आणि पुढे ओंकार स्वरूप. बरं, एकमेकामध्ये काय करायचं? झाला जागृती अभिमानी, पुढे विश्वात नाही, आणखी राहिला ना आत्म्याचा राहिला परमात्मा विराट, पुढे ईश्वर, आणि पुढे अमात्र स्वरूप आहे. जसं ओंकाराचं आकार, पुढे मकार, पुढे आकार, उकार आणि शेवटी कोणतं स्वरूप राहते? शुद्ध. त्याचा मात्र लय होऊ शकत नाही. लयामध्ये ओंकार शुद्ध स्वरूपात सगळ्याचं लय असं आहे. आणि प्राणवाच्या उपासनेचं चिंतन चालू आहे. त्याच्यावर त्यांनी प्रश्न केला, अंतःप्रज्ञा बहिःप्रज्ञा. स्वप्न हे कसं असतं? अंतःप्रज्ञा असतं, जागृती बहिःप्रज्ञा असते. मग दोन्ही ज्ञानच का नाही? ज्ञानामध्ये स्थूल सूक्ष्म भेद कसे आले? उपाधीमुळे. शिष्य म्हणतो, महाराज, सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही असे असता तेजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल? हे पहा, तेजस आणि विश्व. तेजस म्हणजे स्वप्नाचा अभिमानी, विश्व म्हणजे जागृतीचा अभिमानी, आणि यांचे भोग आहे. ह्याच्यामध्ये विश्वामध्ये म्हटलेला 19 प्रकार सांगितले. किती भोगाचे? याच्याद्वारा 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, आणि पुढे मन बुद्धी चित्त आणि 15 15 19 याच्याद्वारा भोग घेतो. त्याच्यामध्ये अध्यात्म, पुढे अधिभूत आणि आधी. प्रत्येकाचा काही अध्यात्म कोणाला म्हणावा, त्याच्याकरता अध्यात्म, अधिभूत आणि पुढे. कारण देवतेचे जर अनुग्रह नसेल ज्ञान होऊ शकत. देवतेचा काय लागतो?
अनुग्रह लागतो. प्रत्येकाच्या देवता एक आहे का भिन्न भिन्न आहे, आहे का? त्या भोगामध्ये स्थूल भाग आणि सूक्ष्म भाग ज्ञानामध्ये हा भेद करता येत नाही. पुढे श्री गुरु म्हणतात, बाह्य शब्दादी स्थूल विषयाच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार ज्ञान होते, म्हणून त्यास स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. दोन प्रकार, स्थूल आणि सूक्ष्म. बाह्य विषयाच्या द्वारा जर भोग होत असेल तर त्याला स्थूल भोग म्हणायचा. आणि मग स्वप्नातला भोग बाह्य असतो का आत असतो, त्याला कोणता भोग म्हणायचा? सूक्ष्म भोग. पुढे या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता आणि तैजस सूक्ष्माचा भोगता असे श्रुतीत सांगून विश्व बहिप्रज्ञ आणि तैजस अंतप्रज्ञ सांगितलं आहे. लोकांचं चिंतन चाललं आहे. विश्वाचा भोग हा स्थूल असल्यामुळे विश्व बहिप्रज्ञ आणि स्वप्नाचा अभिमानी कोण तेजस, त्याचा भोग हात असल्यामुळे त्याला काय म्हणायचं? अंतःभोग. पुढे विश्वाची अंतःकरण वृत्ती प्रज्ञाबाहेर जाते व तैजसाची जात नाही, म्हणून विश्वास बहिप्रज्ञ आणि तैजसास अंतःप्रज्ञ असे म्हटले आहे. जागृतीच्या वेळेला आपली वृत्ती कुठे जात असते? आणि मनामधले आपलं स्वप्न पडले, वृत्ती बाहेर जाते का आपल्या त्याच्या आकाराच्या मध्ये. म्हणून विश्वाला म्हणायचं बहिप्रज्ञ आणि तेजसाला काय म्हणायचं? अंतःप्रज्ञ. पुढे जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला तसाच तैजसाचा व हिरण्यगर्भाचा अभेद आहे. हे पाठाचं चिंतन. विश्वाचा त्याचे 4 पाठ केले होते ना. मग विश्वाचा अभेद विराटामध्ये, विराटाचा अभेद आकारामध्ये, आणि पुढे आकार सर्वाचा अभेद ओम स्वरूपामध्ये. शेवटी नाही सगळा चालू झाल्यानंतर काय वरते? शुद्धचा. पुढे असे चिंतन कर, कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. तैजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन करून ओंकाराची द्वितीय मात्रा जी उकार तिच्याशी त्यांचं अभेद चिंतन कर. हे पहा, शेवटी सगळ्याचं चिंतन कशामध्ये? ओंकारामध्ये. ते ओंकाराच्या 3 मात्रा, आकार, उकार आणि आकाराचं चिंतन उकारामध्ये, उकाराचं चिंतन आणि शेवटी द्वैताचा सगळा निराश झाल्यानंतर अद्वैत स्वरूप राहते आणि शुद्ध स्वरूप आहे. कोणतं स्वरूप आहे? शुद्ध स्वरूप. तिथे कोणती उपाधी नाही. बेसरीचं वाटर कसं आहे? अरे बेसरीचं वाटर मिळते ना, शुद्ध. आणि नळाचं पाणी, नळाचं पाणी म्हणतो बी कधी घ्यावं लागते. कोणतं पाणी? पुढे तैजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान आहे. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर या दोघांची कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. बरोबर चिंतन. लय चिंतन. कशाचं चिंतन? विश्वाचं लय विराटामध्ये, विराट आणि विश्वाचा लय आकारामध्ये. पुढे तेजस, हिरण्यगर्भ त्याचा ह्याच्यामध्ये, आणि पुढे त्याला आपल्या जागे प्राज्ञेचा राहा ईश्वर, ईश्वराचा मकार, पुढे आकाराचा उकारामध्ये, उकाराचा, आणि शेवटी सर्वाचा जर आपण जर लय केला तर काय? शून्यवाद येईल. काय? मग सर्वाचा लय शुद्ध स्वरूपात होतं. पुढे प्राज्ञ, ईश्वर आणि ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघांचा तिघात तृतीयत्व समान आहे, म्हणून तिघांची एकता चिंतन कर. बरोबर. तृतीयत्व काय आहे? समान आहे.
म्हणून या सर्वाचा ओंकारामध्ये काय करायचं, चिंतन करायचं. पुढे जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते, म्हणून प्रज्ञानघन म्हणतात. हे पहा, सगळं जागृती आणि स्वप्नातलं ज्ञान सुषुप्तीमध्ये राहतो का? किम स्वरूप होते ते. अविद्या म्हणजे केवळ अज्ञान असेल. झोपेमध्ये कोणताच व्यवहार चालू नसतो, प्राणाचा व्यवहार नाही, इंद्रियाचा काय नाही. प्राणाचा व्यवहार नाही म्हटलं तर तुम्ही होच बनला. तर प्राणाचा व्यवहार जर संपला तर मरण नाही त्याचं. काय राह इतर इंद्रिय जरी असली त्याच्यात मुख्य कोण आहे? आणि तो जर निघून गेला तर त्याचा काय उपयोग? एवढा मोठा सत्ता केला आणि फडणवीसच निघून गेला. तेव्हा राजसत्ता म्हणतात. काय म्हणा, व्यक्तीला मत आहे कदाचित या पिढ्याची राजसत्ता आहे. जाऊ द्या. तेव्हा प्रत्येकाचा आहे त्याच्यामध्ये त्या स्थूलाभिमानी, सूक्ष्माभिमानी, कारणाभिमानी, शुद्ध स्वरूप. अशा सर्वांच्या मात्र एक आहे. म्हणून अकाराचा उकाराचे, उकाराचा मकाराचे, मकाराचा शुद्ध स्वरूप आहे. पुढे तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद त्याचा प्राज्ञ उपभोग घेतो, म्हणून त्यास आनंदभुक असेही म्हणतात. त्याचा घेतो काय घेतो? भोग घेतो. भोग समजते का? ज्ञान होणे काय म्हणे? जीव हा एखाद्या जेवणाचा काय होतो? नाही, भोगता होतो. जीव भोगता आणि जेवण आणि पदार्थ भोग्य. जीव कोण? भोगता. पदार्थ भोग्य. आणि मधली क्रिया होत असते त्याला आनंद रूपता म्हणतात. काय म्हणा? आनंद रूपता. तीन पाहिजे, भोग्यही पाहिजे, भोगताही पाहिजे, आणि त्याची मध्यंतरी काय झाली पाहिजे? भोगता, भोग्य आणि भोग आणि त्रिपुटी असे. ज्ञाता, ज्ञान आणि दृश्य, द्रष्टा आणि अशी त्रिपुटी. विना त्रिपुटीशिवाय व्यवहार होऊ शकत नाही. भोगता आहे, भोग्य आहे, जेवणाची क्रिया होत नसेल तर काय पाहिजे? तिन्ही पाहिजे का नाही? भोगताही पाहिजे. म्हणजे एखादा व्यवहार असतो बघा, खूप चांगले पक्वान केले आहे नाही का, पण खाणारे पाहिजे ना. खाणारे आहे पण काय नाही, पक्वान नाही, पण भोग घडेल का? भोगताही पाहिजे. आणखी पुढे बरं पदार्थ पाहून भोग जात असते का? त्याचं सेवन केलं पाहिजे, त्याला भोग म्हणायचं. काय म्हणायचं? मग जेवणारा आणि नेहमी ध्यानात लक्षात ठेवलं पाहिजे. जेवण करणाऱ्याने जेवण होईपर्यंत त्याच्याशी सौम्यतेने वागलं पाहिजे. आणि तुम्ही जर म्हटलं घ्या बा जेवण करून, भेटते का असं? घ्या तर म्हटलं द्या तू जाणे, तुझं काय जाणे, मग अन्नाचं काय करायचं? जेवणारच नाही तर अन्नाचं करायचं. म्हणून जेवण होईपर्यंत सामोपचाराने वागावं लागतं. कारण अन्न हे कोणाकरता निर्माण आहे? जेवणारा करता. नाही तर जेवणारच नसेल तर एवढे पक्वान न केले काय उपयोग आहे? मग कोणावर अवलंबून आहे? म्हणून जेवतेवेळी त्याच्याशी प्रसन्नतेने गरिबाची मीठ भाकरी काय करा. त्या भोगाची ही त्रिपुटी आहे ती अशी: चैतन्य प्रतिबिंब सहित जी अविद्येची वृत्ती, ते अध्यात्म, अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद, ते अधिभूत आणि ईश्वर अधिदैव आहे. त्रिपुटीशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये अधिभूत, अध्यात्म आणि आधी त्रिपुटी पाहिजे. त्याच्यातलं एक जरी काही आजार असला तरी ज्ञान होत नाही. त्रिपुटी असेल तर ज्ञान होतं. एरवी ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञानाला पाहिजे.
नाही का, नुसताच जेवणार आहे पण जेवायलाच घालणारच नाही कोणी. नाऱ्यात 9 पोळ्या खातो पण एकही पोळ्या कोणी देत नाही. मग काय पाहिजे, तिन्ही पाहिजे ना, काय पाहिजे. एक जरी त्याच्यातलं जरा त्याच्यामध्ये अनुग्रह नसेल, डोळे असूनही सुद्धा पाहण्याचं काम होत. जशी अध्यात्मशास्त्र आहे का, प्रत्येक याच्यावरती त्याची हाताची सुद्धा यंत्र आहे. इंद्राची अनुग्रह आपल्यावरती काय असं हे सगळे इंद्रिय अनुग्रह. डोळ्याची देवता सूर्य आहे, सूर्याचा सुद्धा आपल्यावरती प्रसाद असावा लागतो. तर डोळे काय करतात, काम करतात. ते पण दिसत नाही पण शास्त्र सांगते त्याप्रमाणे आपल्याला काय केलं पाहिजे. या रीतीने विश्व बहिप्रज्ञ, तैजस अंतःप्रज्ञ आणि प्राज्ञ प्रज्ञानघन आहे. विश्व बहिप्रज्ञ, त्याच्या अंतःप्रज्ञ आणि तुमचा प्राज्ञ, तो काय प्रज्ञानघन आहे. तो काय केवळ अज्ञान असतं. ज्या वेळेला आणखी आपल्याला झोप असते त्यावेळेला अज्ञानाशिवाय आहे का काही. मग इंद्रिय नाहीत का ते कार्यकारी नाही आहे का. आणि पुन्हा आणखी जागा झाला की ते काय होतात, कार्य काय. तर 3 अवस्था आहे ना, जागृती, स्वप्न आणि जागृती. म्हणजे ईश्वर सृष्ट पदार्थाची ते ज्यावेळेला व्यवहार करते त्यावेळेला त्याला जागृती म्हणायचं. कोणाच्या पदार्थाची कोणती अवस्था, जागृती. मनकल्पित पदार्थाची व्यवहार करते वृत्ती, त्यावेळेला कोणती अवस्था, स्वप्न. स्वप्नातले पदार्थ ईश्वर सृष्टीतले आहे का मनसृष्टीतले आहे. आणि हा सर्वांचा सुषुप्त अवस्थेमध्ये होता. सुषुप्त अवस्थेमध्ये ना जागृतीतले पदार्थ नाही, पुढे स्वप्नातले काय नाही, पण कारण रूपाने. कोणत्या रूपाने, म्हणून कारण रूप असल्यामुळे तिला कोणती अवस्था म्हणत सुषुप्ती. सर्व इंद्रियांचे व्यवहार त्यावेळेला बंद असतात, कुठपर्यंत, भोग संपेपर्यंत. एकदा जागृतीचा भोग संपला नाही, स्वप्नातला नाही, सुषुप्तीतला भोग संपला, लगेच जाग येत असतो. आता कोणती अवस्था, जागृती. हे सारखं चालत असते. स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये, जागृतीतला पुन्हा आणखी झोपेमध्ये, झोपेतलं पुन्हा, असे सारखी क्रिया चालत असते. असं फिरणारं जे चैतन्य असते त्याला जीव असं म्हणायचं. काय म्हणायचं, या देहातून त्या देहातून त्या देहातून असं आहे. त्याला गीतेच्या बाबतीत क्षरपुरुष म्हणायचं. काय म्हणायचं, क्षरपुरुष म्हणजे जीव. द्वाभिमाव पुरुषावलोके शरद सर्वानी भूतानी कुठ. तिथे 3 पुरुष सांगितलेले आहे, क्षरपुरुष, अक्षरपुरुष. तिसरा कोणता, उत्तम. उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा. अक्षरपुरुष म्हणजे ईश्वर, अक्षरपुरुष म्हणजे जीव. पुढे हा त्यांचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान या उपाधीमुळे आहे. हे भेद जो आहे, भेदाला कारण उपाधी आहे. नाही का, आकाशामध्ये भेट आहे का, उपाधी लागली म्हणजे घटाकाश, मठाकाश, जलाकाश, महाकाश. आकाश किती आहे, पण त्याला हे नाव येण्याची कारण काय, उपाधी. उपाधीचा निराश होतो काय, कोणाचा. घट फुटला म्हणून घटातलं आकाश फुटते का, आकाश जसं तसं देह पडल्यानंतर जी आहे का नाही, आत्मा मरत नाही का. देह मात्र नाशवान असल्यामुळे त्याचा मात्र नाश होत असतो, आत्म्याचा नाश होत नाही. अविनाशी तद्विती विनाश नकर्षे. करतो म्हटलं तरी त्याचा नाश होऊ शकत नाही. आकाशाला कुठं मारता येते का,
पुढे त्यात प्राज्ञाची अज्ञान ही एकच उपाधी आहे. तैजसास अज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहेत. आणि विश्वास अज्ञान सूक्ष्म आणि स्थूल अशा तीन उपाधी आहेत. प्रत्येकामध्ये उपाध्या दाखवलेल्या आहे. त्याच्यामध्ये बाकी विश्व तेजस प्राज्ञा पुढे त्याचं विराट हिरण्यगर्भ आणि ईश्वर अकार उकार मकार आणि शुद्ध स्वरूप हे सगळे भेद पडणारा कारण जर काही असेल तर उपाधी आहे. उपाधीचा निराश गेल्यानंतर अभेदाची सिद्धी होते. पुढे तैजसास अज्ञान व सूक्ष्म या दोन उपाधी आहेत. आणि विश्वास अज्ञान सूक्ष्म आणि स्थूल अशा तीन उपाधी आहेत. आहे का नाही? आपण तीन तीन केलं. दोन कोणामध्ये आहे, तीन कोणामध्ये आहे, अशा त्या उपाध्या काय केलेल्या आहे. प्रत्येक भोगामध्ये त्याची जशी उपाय हे असेल त्याप्रमाणे एक स्थूल भोग, दुसरा सूक्ष्म भोग आणि तिसरा कारण. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहे ना, नाही का? तेजसाच्या उपाधी वेगळ्या आहे, विश्वाच्या उपाधी आणि कारण देहाच्या उपाधी वेगळ्या आहे. पुढे उपाधीच्या न्यूनाधिकतेने त्यांचा भेद आहे, वस्तुतः भेद नाही. त्यांच्यात कोणाच्यामुळे भेद आहे? त्याच्या उपाधीमध्ये एक स्थूल उपाधी, दुसरी सूक्ष्म उपाधी, सूक्ष्म उपाधी, अज्ञान उपाधी. अज्ञानाचे काय असे कारण उपाधी, नाही का? स्थूल सूक्ष्म आणि कारण उपाधी. कारण. एखादं फळ आहे आलं का लक्षामध्ये, उपाधीच्या योगाने फळ कसं दिसतं ते स्थूल दिसतं. कोणची उपाधी? असं फळाचं बीज स्थूल आहे का सूक्ष्म आहे? दिसतं का बीज? दिसत असते का? नाही म्हणायचं का? मानव फळ हे स्थूल आहे. स्थूल आला कुठून? नाही का? वृक्ष दिसतो, वृक्ष आला कुठून? बीजातून. बीज कुठून आलं? त्याला अनादि बीज वृक्ष न्याय म्हणतात. एखादी स्थूल उपाधी आणि एखादी बीजाची सूक्ष्म उपाधी. आणि म्हणजे काही नामरूप भाग दिसतो कोणता, नाही का? स्थूल उपाधी नामरूप दिसते ना आपल्याला. सूक्ष्मामध्ये नावही नाही ना काय नाही, रूपही नाही. पण नाही म्हणता येत नाही. बीज काय केलं पाहिजे? मानावंच लागतं. पुढे त्यांच्यातील अनुगत चैतन्य त्या तिन्ही उपाधीहून रहित आहे. तिन्ही उपाधीचे अधिष्ठान तुरीय आहे. ते बहिप्रज्ञ, अंतःप्रज्ञ किंवा प्रज्ञानघन आहे नाही. तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियाचा विषय नाही. सूक्ष्म विभाग जो आहे तो विभाग कोणत्याही विषयाचा काय होत नाही. फक्त कशावरून? आपल्या कार्यावरून कारणाकडे जायचं असते. कोणाकडे? पापन पुण्य दिसते का? मग आहे कशावरून? जर ते सुख हा धर्म आपल्या ठिकाणी आहे तो कोणामुळे आहे? पुण्याईमुळे आहे. आणि दुःख पापामुळे. पापाने पुण्य दिसते का? मग कशावरून मानायचं? कार्यावरून काय करायचं? मानायचं. दिसत नाही म्हणून एवढ्यावरून त्याचं अस्तित्व आपल्याला नाही असं करता येत नाही. नाही का? एखादं फूल असतं, फूल दिसते, सुगंध दिसत असतं का? मग सुगंध नाही कशावरून? नाकाच्या द्वारा त्याचा काय होतं? एखादी घ्राणेंद्रियाद्वारा. डोळ्याला दिसतं का ते? मग आहे कशावरून? घ्राणेंद्रिय त्याचा विषय आहे. म्हणून आपला सुगंध काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. दिसो अथवा सुगंध कुठं दिसत असतो का? दिसो अथवा न दिसो, दिसो शब्द काढून टाकायचा. दिसो म्हटलं त्याचं अस्तित्व सिद्ध होईल. नसो हाच भाग आहे. कोणीतरी आपला ग्रस्त त्याचा सत्कार करायचा होता माणसाला.
काय राजे म्हणा किंवा तरी मोठे राजे म्हणा, पण तो इतका नाजूक होता बरं का. तो राजा खालून जर चालायला नाही, हत्तीवर बसून चाललेला होता राजा. आणि तो इतका नाजूक होता, हत्तीचा पाय कशावर पडला, कोणीतरी केळी खाल्ली, त्या केळीची सालपट पडलेली होती. त्या सालपटावरून हत्ती गेला, कोण गेला, आणि ते सालपटी केळाची ती थंड, आणि त्याचा परिणाम असा, केळाच्या सालपटामध्ये असलेली थंडी हत्तीचा पाय पडल्यामुळे हत्तीच्या पायात शिरली बघा. कोणाच्या? हत्तीच्या. आणि हत्तीच्या पायातली थंडी, तो राजा बसला होता ना, त्याच्या नाकामध्ये इतका नाजूक राजा. आणि त्याचा सत्कार करायचा होता, त्याला पडसा झाला शेवटी. आता एवढा मोठा नाजूक राजा, त्याचा सत्कार करायचा आहे, थोडा देखील सहन होत नाही, त्याला हार सहन होईल का? मग त्या अलीकडे आहे ना, हार टाकायला राहू द्या बघा, राहू द्या, सारे कपडे काय भिजू दे का? मग आता त्याचा सत्कार करायचा. प्रतापजींनी सांगितलं बघा, म्हणलं राजाचा सत्कार करायचा आहे, हार पाहिजे तुला, म्हणलं आपण चांगले हार तयार करून देऊ. प्रधानजींनी सांगितलं, म्हटलं हार पाहिजे, पण तो कशाचा पाहिजे? सुगंधाचा. फुलाचा नको, कोणाचा? मग ते हार करणारे प्रसिद्ध त्याच्यातले लोक होते. मग ते विचारायचे, म्हणले बाबा तुला हार, तुम्ही जसा म्हणाल तसा हार आम्ही काय करतो, तर ज्या पद्धतीचा पाहिजे त्याच्या. मग त्याने सांगितलं, म्हणलं हे फार चांगले हार करण्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, पण आमच्या राजाचा सत्कार करायचा असल्यामुळे, तो नाजिक असल्यामुळे त्याला हाराचा भार सहन होत, केवळ सुगंधाचा हार पाहिजे. कशाचा? तो म्हणला नाही, ते हार करता येते, पण सुगंधाचा हार करणारा कोणी माळीवान निबंध जन्माला आला नाही. आता सुगंधाचा आहे का? फुलाचा हार करता येईल, सुगंधाचा हार करता येईल का? सुगंध नाही म्हणता येते का? कोणाच्या आश्रयाने राहतो? मग सुगंधाचं अस्तित्व काय केलं पाहिजे? जसं या सर्वाचा निराश झाल्यानंतर एक तत्व काय केलं पाहिजे? त्याला ईश्वर साक्षी म्हणतात. काय म्हणतात? शुद्ध स्वरूप ओम साक्षी असं म्हणतात. पुढे तसेच ते बुद्धीचा किंवा कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही असे जे तुरीय आहे, त्यास परमात्म्याच्या चतुर्थ पाद ईश्वर साक्षी, त्यास शुद्ध ब्रह्मरूप जाण. या रीतीने दोन प्रकारची आत्म्याची स्वरूपे सांगितली, एक परमार्थ रूप आणि दुसरे अपरमार्थ रूप. हे पहा, ओंकाराच्या उपासनेमध्ये प्रारंभी सांगितलं परमार्थ रूप आणि परमार्थ रूप सजेस आणि चिंतन असतं ते मोक्षाला करणे होतं, कळाला? मोक्षाला. आणि अपरमार्थ पररूप जे असतात ते लोकलोकांतराची काय होते? दोन उपासक असतात, एक निष्काम उपासना करणार आणि दुसरा निष्काम उपासना करणारा असाल तर तो मोक्षाला प्राप्त होतो. आणि काही मनामध्ये कामना ठेवून जर उपासना करणार तर तो जर लोकलोकांतराची काय होते? प्राप्ती होते. मग तो मुक्त होत नाही का? ज्ञान होईल त्यावेळेलाच तो काय होतो? विना ज्ञानाशिवाय मुक्त होऊ शकत. हा वेदांताचा काय आहे? ज्ञानादेवच कैवल्यम इति शास्त्रेषु निन्निवा. पुढे या रीतीने पहिले तीन पाद अपरमार्थ रूप आहेत आणि तुरीय पाद परमार्थ रूप आहे. ओंकाराचीही तशीच दोन स्वरूपे आहेत. अकार, उकार, मकार मात्रारूप जे वर्ण आहेत ते अपरमार्थ रूप आहेत आणि त्या मात्रात जे व्यापक अस्तिभाती प्रियरूप अधिष्ठान चैतन्य ते पारमार्थ रूप आहे. अकार उकार मकार एकच आहे, अपरमार्थ रूप आहे. आणि त्याच्यावर व्याप्त असणारा चैतन्य
ते किम स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. दोन समजल्यानंतर मला एक परमार्थ स्वरूप आणि दुसरं कोणचं अपरमार्थ. आकार ओकार आणि मकार एक आहे. डायरेक्ट परमार्थ स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये व्याप्त असणारं जे चैतन्य ते किम स्वरूप आहे, परमार्थ. चैतन्य व्याप्त असताना व्याप्ती त्याची चैतन्य स्वरूपाची अशी व्याप्ती आहे ना. सर्व याच्या जड चैतन्य याच्यामध्ये व्याप्ती कोणाची आहे, परमात्म्याची. नाही विठ्ठल जळी स्थळी इथं ठावा नाही. मुंगीमध्ये कोणाची व्याप्ती आहे, दगडामध्ये कोणाची व्याप्ती आहे. ना व्याप्ती म्हटल्यानंतर तुमच्या गीतेमध्ये नाही का, नव्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, गतिर्वर्धा प्रभू आहे काय. सगळी उपाधी व्याप्ती काय केलेली आहे. 7व्या अध्यायामध्ये उपाधीचं व्याप्ती सांगितली. म्हणजे आसक्त मला पार्थ युगम असंशयन समग्र काय कामोस्मी भरतर्षभ. त्याच्यात 2-3 श्लोकामध्ये नाही आता त्याच्या पुढचे श्लोक आहे. नाही कश्चनमपि जातुतिष्ठत्. नाही मनुष्याणां सहस्रेषु यततामपि चिदां यो मां सर्वत्र समं पश्यति अर्जुन. नाही तिथे व्याप्तीचे 2-3 श्लोक आहे. पुढचे श्लोक अरे पुढचे श्लोक आहे. पुढचे श्लोक एतद्योनिनी भूतानि एतद्योनिनी भूतानि सर्वाणि इत्युपधारय. अहं कृष्णस्य जगतः प्रभो इंद्रियार्थेषु वैराग्य. नाही 13व्यामध्ये त्याच्यामध्ये पुढचे श्लोक मनाला कोणतरी पाठ येतात, त्याचं आठवत नाही. अरे 7व्या अध्यायातले रसोहमप्सु याला व्याप्ती. अहं कृष्णस्य जगतः याला इंद्रिया तेच 13व्या अध्यायात जायचं. म्हणून सगळं रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि सर्वभूतेषु याला व्याप्ती म्हणते. कोणत्या अध्यायात सांगितलं. आणि पुढे 15व्या अध्यायात सांगितले. कुठे सांगितले. यदा आदित्य कथं तेजो तिथं काय सांगितले. मी काय एका देहापुरता हो की सगळ्या जगामध्ये व्याप्ती आहे. परमात्म्याची व्याप्ती मुंगीपासून तुझा ब्रह्मदेवापर्यंत कोणाची व्याप्ती आहे, परमात्म्याची. अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. ज्ञानीपुरुषाचं भजन जे असते तुमच्या आमच्या सारखं असते. व्यापकत्वाने असते. ज्ञानेन नाही ज्ञानेन सदृश. नाही 9व्या अध्यायामध्ये सततं कीर्तयन्तो मां एकं. पुढचा श्लोक ज्ञानयज्ञेन चाप्यज्ञ असं व्याप्ती म्हणतात. तरी न करता पंडवा भजन आहे. पुढे चला. त्यासच श्रुतीत अमात्र म्हणतात. कारण त्या परमार्थ स्वरूपाचे ठिकाणी मात्राविभाग नाही. या रीतीने ओंकार मात्राशी अभेद चिंतन झाले तरी अकारादी मात्रांचा लय चिंतन करणे शिल्लक आहे.
म्हणून आकारामध्ये चिंतन झालं. कोणतं? विश्वाचा आकार. विश्वास आला विराटामध्ये, विश्वारूपी विराट आलाय आकारामध्ये. पुढच्या मात्राकार आलाय, त्याचाही काय केलं पाहिजे? लय चिंतन केलं पाहिजे. पुढे वाचा. तो लय चिंतनाचा प्रकार सांगतो. स्थूल अकार सूक्ष्म उकार रूप आहे. सूक्ष्म उकार कारण मकार रूप आहे. बदलावायचा. स्थूलाचा अंतर्भाव कशामध्ये? सूक्ष्मामध्ये. स्थूल सूक्ष्माचा आणि कारण मकार रूप कारणामध्ये म्हणजे मकार रूप कारणामध्ये. आणि कारण हे वेदांत शास्त्रामध्ये अध्यस्त असते. काय असते? अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थ किम स्वरूप असतो? अधिष्ठान स्वरूप. अधिष्ठान. असं सर्वाचा लय झाल्यानंतर एक तत्व शिल्लक राहते, त्यालाच ब्रह्म असं म्हणतात. काय? शुद्ध स्वरूप शिल्लक राहते. पुढे. आणि कारण मग कार ओंकाराचे तुरीय अमात्र रूप आहे. ते तुरीय अमात्र ब्रह्मरूप आहे आणि शुद्धाचे ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत. हे पहा, त्या काय करायचं? त्याचं लयरूप चिंतन करायचं. प्रत्येकाच्या मात्रा घ्यायच्या, त्या मात्रेचं सर्व हे ओंकारामध्ये चिंतन करायचं. प्रत्येकाचं क्रमाक्रमाने घ्यायचं. विश्व विराट स्वरूप, विराट विराट रूप, विश्व आकार स्वरूप, पुढे तेजस हिरण्यगर्भ स्वरूप, हिरण्यगर्भ स्वरूप, उकार मकार स्वरूप, आकार उकार स्वरूप, आणि पुढे प्राज्ञ प्राज्ञ ईश्वर स्वरूप, ईश्वर मकार स्वरूप, मकार स्वरूप. जरा आता पुढे काय? आकाराचा उकाराशी, उकारामध्ये उकाराचा मकारामध्ये, मकार मकार उकार उकार मकाराचा ब्रह्म ब्रह्मामध्ये तिसऱ्या पादामध्ये. आणि सर्वाचा अध्यस्त आहे. सर्व किम स्वरूप आहे. आणि अधिष्ठान किम स्वरूप आहे? शब्द स्वरूप. ओंकाराचं जे चिंतन आहे ना, त्याला ओंकाराची उपासना म्हणतात. आणि या ओंकाराचा उपासनेचं फळ ज्ञानोदय. काय होते? ज्ञान होते. ज्ञानानेच पुढे काय होतं? मोक्ष होतो. ज्ञानादेव होतो इथे शास्त्रेषु. शेवटी मोक्षाकरता अंतिम साधन कोणतं आहे? ज्ञान, नाही का? ज्ञानाला हे सहकारी साधन आहे ओंकाराची उपासना. जर आणखी ते कामना धरून असेल तर लोकांतराची प्राप्ती, आणि कामना नसेल तर मग ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. त्याला परब्रह्म असं म्हणतात. एकाला परब्रह्म असं म्हणतात. पुढे. आणि शुद्धाचे ठिकाणी दोन्ही कल्पित आहेत म्हणून दोन्ही तद्रूपच आहेत. या कल्पित आहे शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी. कारण काय होतं? कल्पित कामात त्याचा लय होतो. काय होतं? ज्ञानाने निवृत्त होत असेल तर कल्पित आहे. अज्ञानाने निवृत्त होत नसेल तर मग सत्रूप मला. हे पहा, दोरीवरचा सर्प कशा निवृत्त होतो? दोरीचं ज्ञान. आणि दोरी देखो कशा निवृत्त होते? त्याची निवृत्ती होऊ शकत तात्पुरती. दोरीची काय होत नाही. म्हणजे अर्धी सर्पाची निवृत्ती होते. त्याच्या अर्धी सर्प कल्पित असला. ब्रह्मज्ञानाने जगताची काय होते? जगात सत्य नसून काय? कल्पित आहे. या रीतीने ज्या ओंकाराच्या परमार्थरूप अमात्राच्या ठिकाणी सर्वांचा लय केला, तो अमात्र रूप परमात्मा मी आहे असे एकाग्र चित्ताने चिंतन करावे. स्थावर जंगमरूप आणि असंग अद्वितीय असंसारी नित्यमुक्त निर्भय ब्रह्मरूप ओंकाराचे आणि परमार्थ स्वरूप मी आहे अशा चिंतनाच्या परिपाकापासून ज्ञानोदय होतो. म्हणून ओंकाराची उपासना कशा करता सांगितली? त्या सगळ्या उपाधीचा निराश केल्यानंतर जे परमार्थ स्वरूप राहतं, त्या परमार्थ स्वरूपापासून ज्ञानाचा उदय होत असतो. ज्ञानाचा उदय झाला म्हणजे मोक्षाची काय होते?
एवढ्याकरता कोणतं चिंतन सांगितलेलं आहे? लयचिंतन. तर लयचिंतनाचे प्रकार सगळे कार्यकारण रूप आहे किंवा स्वरूप आहे, ओंकार स्वरूप आहे. आणि ओंकार किंवा स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. आलं का? म्हणून शेवट ओंकाराची उपासना ब्रह्मस्वरूपाला काय करून देते. पुढे असं एक तत्व आहे ज्याचा लय होऊ शकत नाही, नाश होऊ शकत नाही. असं जे तत्व असतं तुमच्या गीतेमध्ये आहे ना, त्याचा कुठे नाश होत असते. नाशाला योग्य कोण आहे? उपाधी आहे, नाही का? हे पहा, आपलं सदर आहे, आपलं शरीर आहे, त्या सदराचा नाश होतो. सदराच्या नाशाबरोबर आत्म्याचा नाश होतो का? अरे का? मग हेच लावायचं बघा. त्याप्रमाणे शरीराच्या नाशाबरोबर कोणाचा नाश होत नाही. ते अविनाश स्वरूप आहे. करू म्हटलं तरी काय होत नाही. न जाय आपण सांगतो ना, नैनम चंदंती. किंबहुना ज्या ज्या पदार्थाचा आपण निराश करत असतो त्याला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. अधिष्ठानाशिवाय भ्रम होऊ शकत दोरीच नाही तर सर्व भासेल कसं. मग निरधिष्ठानो कुतो ब्रह्मा, त्याला ब्रह्माचं बनलं. पुढे म्हणून ज्ञानद्वारा मुक्तिरूप फल देणारी ही ओंकाराची निर्गुण उपासना बाकीच्या सर्व उपासनाहून श्रेष्ठ आहे. या रीतीने हे ओंकाराचे चिंतन मनन रूप आहे. म्हणून हे मनन जो करतो त्यास मुनी म्हणतात. अशा प्रकारे मननमय चिंतन सांगितलं आहे ओंकाराचं. त्या ओंकाराचं जो चिंतन करणार आहे त्याला मुनी म्हणाय. नाही तर कोणालाही मुनी म्हटलं नाही का. नारद मुनी वगैरे नारदापेक्षा जो चिंतन करणारा असं. एकाने विचारलं, म्हटलं का म्हणजे नारद मुनी आहे की? म्हटलं आहे बाबा. म्हटलं सगळ्या मुनीच्या शेंड्या खाली आहे सगळ्या, आणि नारदाची शेंडी कशी आहे? मला असा भेद का बरं? लगेच लहान लहान पोरं सुद्धा 2-4 मुली जरी आणखी चित्रात असल्या तरी ते पोरं ओळखतात. ज्याची उभी शेंडी असेल त्याला काय म्हणायचं? एकाने विचारलं, म्हटलं त्याची उभी शेंडी का बरं, बाकीच्या का बरं नाही? मग एकाने उत्तर दिलं, म्हटलं बा ती उभी शेंडी आहे ना, ट्रान्झिस्टर नावाचा रेडिओ असतो, त्याच्यात उभा दांडा असतो. आणि तो दांडा सगळ्यात शोध घेत असतो. कुठे युद्ध चालू आहे, कुठं युद्ध चालू नाही, कुठं बॉम्ब टाकून राहिलो. आणि ज्याचं जसं असेल तिथं राहून तो कळी लावतो. दृष्टांत संपला आपला. उभी शेंडी आहे म्हणून त्याला मुनी म्हणायचं, हे लक्षण काय नाही. लय चिंतनाने जो ब्रह्माचं लय चिंतन करतो त्याला मुनी या संज्ञा काय होते आहे का. असे जे ओंकाराचं चिंतन करणारे त्याला मुनी या संज्ञेला काय होतात ते प्राप्त होतात. पुढे हे ओंकाराचे चिंतन परमहंसाचे गुप्तधन आहे. स्त्री धन पुत्रादी संगरहित परमहंस याचा अधिकारी आहे. आता प्रत्येकाचा अधिकारी सांगावा लागत असतो. कोणी कोणाचा अधिकारी झालं जमेल का? एखादा मधुकरी मागणारा पोरगा त्याला सांगितलं, म्हणलं आमच्या इथं शब्द आहे, शेवटच्या भंडाऱ्याची तारीख काही कोणी घेतली नाही, खाली आहे, तू घेशील तर पाहिजे. म्हणला मीच तुकडे जातो भंडारा. ज्याचा जसा अधिकार असेल त्याप्रमाणे शास्त्र त्याला काय करते, बोध करे. कोणाला आहे कोणताही अधिकार तैसा करू साहे हो देते. आज त्याची सर्वच त्याचे अधिकारी आहे का? अधिकारामध्ये भिन्नता आहे ना. चतुष्टय म्हटल्यानंतर 4 प्रकार: अधिकारी, विषय, संबंध. पुढे त्याच्याकरता कोणताही अधिकारी असावा लागत असतो. वेदांताला सुद्धा अधिकारी लागत असतो. मल विक्षेपाचा काय केलं पाहिजे आणि साधन चतुष्ट काय पाहिजे, वेदांत शास्त्राचा
कोणी अधिकारी होतात का? नाही. भक्तिशास्त्रामध्ये चालते मात्र बरं का. यारे यारे नववा अध्यायामध्ये भगवान देखील म्हणतात पापी सुद्धा काय होतं, मामी पार्थव्य पाशी ते पिस्यू स्त्रिया वैश्य असतात. वेदांतात चालतं का? योगामध्ये चालतं का? भक्ती मात्र भक्ती चालते. भक्ती सर्वामध्ये भरती. इतर याच्यामध्ये स्वतः स्वला करावं लागत असतं. इतराचा त्याच्यामध्ये आश्रय नाही. आणि भक्तिशास्त्रामध्ये काय आहे? त्याची काळजी घेणारा कोण आहे? परमात्मा आहे. बाकीच्या साधनामध्ये काळजी घेणारा कोण नाही. तुम्ही जाणीन तुमचा. आणि भक्तिशास्त्रामध्ये अरे अधिकारी उचनीचं काय साईदा काय शनी विचूला गे बर्मागरी प्राणी. आता सह्य झालं ना कोणाचं मोक्षाच्या बाबतीमध्ये हे ना तेषाम तो कोणताही अधिकारी जाऊ दे. कोणत्याही कार्याकरता अधिकाऱ्याचे काय असते आवश्यकता असते. तो अधिकारी आहे म्हणजे ओंकाराच्या उपासनेचा अधिकारी कोण आहे म्हणे पुढे. गृहस्थादी बहिर्मुख अधिकारी नाहीत. ग्रस्त अधिक लोक जे आहेत ते याचे काय नाही म्हणते अधिकारी नाही. मग कशाचे अधिकारी आहे ते? भक्तीचे अधिकारी. असे 3 योग सांगितलेले आहे, कर्म, उपासना आणि ज्ञान. प्रत्येकाचे अधिकारी काय भिन्न भिन्न आहे. त्या ज्ञानाचा अधिकारी कोणी होत असतं की त्याच्या ठिकाणी त्याचा अधिकाराची संपन्न असते. त्याला अनुबंधाच्या दृष्टीबद्ध काय म्हणतात? अधिकारी पुढे विषय, पुढे प्रयोजन आणि पुढे संबंध. तुमच्या याच्यामध्ये भक्तीच्या याच्यामध्ये मोक्षाचं साधन काय आहे? मोक्षाचं साधन भक्तीचं आहे, दुसरं काय? ज्ञानामध्ये मोक्षाचं साधन ज्ञान आहे. भक्ती म्हणजे परमात्म्याशी असलेला संबंध आहे. ज्ञान म्हणजे महावाक्य. ज्ञान कशाने उत्पन्न होत असते? महावाक्य सांगते की तो जीव नसून किम स्वरूप आहे. आणि महावाक्याच्या चिंतनाने मोक्ष काय होतो तुम्हाला गेलं ना. केवळ आणि तुमचे पोच देवावरून आत्म्यामध्ये वेगळे आहे एवढ्यावरून ज्ञान मोक्ष होऊ शकत. मग कशावरून मोक्ष? जीव ब्रह्माचा काय पाहिजे ते मोक्षाला काय आहे? असा जीव ब्रह्माचा ऐक्य झालेला आहे. असा त्या मुक्त पुरुषाचा नाही का श्रद्धा कशी असते सुंदर वर्णन आहे की नाही त्याच्या कोणाचे? तो कोणत्या बोधात असतो? कोण ब्रह्मवेत्ता बरोबर सुंदर वर्णन त्याच्यामध्ये. जाऊ कशा करता सांगितलंय? ओंकाराची उपासना ही शेवटी ज्ञानोदयाच्या द्वारा मोक्षाला काय होते? पुढे संपलं का? परिच्छेद संपला. काय तरंगात संपलं का? 2 परिच्छेद राहिले. त्याचा विचार कधी करू.